उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या खळखळून वाहत आहेत. आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठिकेकरवाडी या गावामध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी वाहणारी ही जी पुष्पावती नदी आहे, ही पुष्पावती नदी आता आपल्याला खळखळून वाहताना पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकेकरवाडीपासून वरच्या बाजूला असणारं, पश्चिमेच्या बाजूला असणारं नेतोर हे गाव आहे आणि नेतोर या गावामध्ये या पुष्पावती नदीला पक्षांनी येथून उगम पावणारी मांडवी नदी ही नेतोर या गावामध्ये येऊन मिळत असते. आणि या नेतोर गावामध्ये पुष्पावती नदी आणि मांडवी नदी या दोन नद्यांचा संगम होत असतो आणि तिथून पुढे ही नदी जी आहे ही पुष्पावती नदीच्या नावाने पुढे वाहत असते. आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकताय, ही जी पुष्पावती नदी आहे ही नदी या ठिकाणी खळखळून वाहते आणि ही नदी खळखळून वाहत असताना ठिकेकरवाडी परिसरामध्ये या नदीला जे आहे या नदीला धबधब्याचं स्वरूप आलंय. आपण पाहू शकता या ठिकाणी हे सुंदर असे धबधबे या ठिकाणी तुम्हाला वाहताना पाहायला मिळत आहेत आणि हे वरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी यामुळे छोटे छोटे तुषार निर्माण होत आहेत आणि हे तुषार जे आहेत हे उलटे हवेच्या बरोबर त्या धबधब्याच्या उलटे वाहताना पाहायला मिळत आहेत. खरं तर कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कॅच होणार नाही, मात्र इथे जे आहे अंगाला या तुषाराची गार अशी झुळूक या ठिकाणी अनुभवता येते आणि ही झुळूक हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागणार आहे. खरं तर हा जो नयनरम्य परिसर आहे, हे जे पुष्पावती नदीचं रूप आहे आणि या ठिकाणी पुष्पावती नदीचे जे धबधबे तयार झालेत हे या ठिकाणी येऊन पाहणं एक पर्वणी आहे. मात्र या ठिकाणी पडलेले असताना पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आव्हान आम्ही या ठिकाणी न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून करत आहोत. सचिन तोरकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे.